श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आंब्याचा रस करणार आहे. तर मी हे 6 आंबे घेतले. आता हे चांगले स्वच्छ धुवून 1 तास मी भिजत घातले होते ह्या टोपल्यामध्ये बघा, पाण्यामध्ये. आणि मग आता त्याचा रस करून घ्यायचा. हे असं पिळून घ्यायचा आंबा, प्रत्येक आंबा असा पिळून मग त्याचा छान रस होतो. आपण असा आंबा केला नाही ना असा तर रस छान नाही होत. त्याचं ते हे काढून घ्यायचं आणि अशा आंब्याचा रस आपण करून घ्यायचा. सगळ्या आंब्याचा रस असा करून घेतला आहे. आता काय करायचं, ते कोई असतात ना त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्ण गर काढून घ्यायचा कोईचा पण. त्याच्यामध्ये मग छान मग आपला रस बनतो. पूर्ण कोईचा रस आता काढून घेतला. कोई काहीच नाही ठेवायचा कोईला रस. आणि आपण आंबा वगैरे ठेवला आहे ना असा पाण्यामध्ये तर असा रस छान निघून जातो आपला. थोडंसं नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं कोईवर, म्हणजे पूर्णच आपला त्याच्यातलं गर निघून जातो. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकून ते सगळं गर काढून घ्यायचा पूर्ण आंब्याचा, त्याच्यातला टर्पलमधला आणि कोईमधला पण सगळं. आता आपण गर काढून घेऊया कोईचा, ते टर्पल असतात त्याचा सगळा गर काढून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा. आणि रसामध्ये ना 1 कोय ठेवायची. नंतर सगळा आपला रस झाला ना 1 कोय ठेवायची, म्हणजे छान रस आपला काळा वगैरे पडत नाही. 1 कोय ठेवून द्यायची नंतर आपला रस झाल्यावर. हे काय, आता सगळे आंबे असे धुवून घ्यायचे चांगले आणि रस रेडी. मग आपला आता अक्षय तृतीयेला घरोघरी रस केला जातो. बघा किती छान रस झाला आहे आपला, मस्त झाला आहे. आता साखर ही अंदाजानुसार टाकायची. आंबा जर आंबट असेल ना तर साखर जास्त लागते. आंबा गोड असेल तर साखर नाही लागत जास्त. साखर ही अंदाजानुसार टाकायची. आता आपण त्याला एकदा सगळं पळीने एकसारखं करून घेऊया, एकजीव. मग आपला रस छान तयार होतो. पूर्ण त्याला पळीने एकजीव करून घ्यायचं. मिक्सरला नाही आम्ही काढत, असंच करून घेतो एकजीव त्याला पूर्ण. बघा किती छान आपला रस, आंब्याचा रस तयार झाला आहे. गुठळ्या वगैरे असतात ना त्या पूर्ण अशा हलवून घ्यायच्या, म्हणजे एकजीव होऊन जातं ते व्यवस्थित. छान